मागच्या बुधवारपासून आपण परत एकदा लेक्चर सिरीज चालू केली आणि ही लेक्चर सिरीज कुठला एक विषय असा धरून नाही तर वेगवेगळे विषय घ्यायचा असा त्याच्यामागचा उद्देश होता. हे थोडंसं प्रिॲम्बल आज नवीन बरीच लोक आले त्यांच्यासाठी आणि म्हणून टू स्टार्ट विथ वी हॅव स्टार्टेड विथ स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंटची लेक्चर झाल्यानंतर मग त्याच्या पुढे पंचकोर मग त्याच्यानंतर मुद्राबंध वगैरे वेगवेगळे विषय घेऊया आपण. कळलं की नाही. एक उद्देश त्याच्या मागचा हा असा आहे की जे कोणी योग शिक्षक आहेत आणि जे कोणी योग शिक्षक होऊ घातलेले आहेत म्हणजे डिप्लोमाची मुलं आपली सगळी कळलं की नाही तर या सगळ्यांना अजून थोडंसं डीप नॉलेज द्यावं हा एक त्याच्या मागचा उद्देश आणि चर्चात्मक असणार आहे. हे थोडंसं विषय ओपन केल्यानंतर मुद्दामून मी असं सांगतो की आपली जी काही आपल्याजवळ नॉलेज आहे किंवा जे इथे केलं जाणार नाहीये ते शक्यतो शेअर करा. आम्ही जसे पातंजली योगसूत्राच्या वेळेलाही तेच केलं होतं की मी सांगायचो नंतर मग शेअरिंग असायचंच. त्याच पद्धतीने आपण हे चालू करणार आहोत. तर मागच्या वेळेला आपण स्ट्रेस मॅनेजमेंटची पहिलं लेक्चर केलं की याच्यामध्ये इंट्रोडक्शन होती बेसिकली. त्यात आपण असं बघितलं होतं की हा आजचा जो काही जमाना आहे या जमान्यामध्ये आपण बघतोय तर मॅक्झिमम इंडस्ट्रियलायझेशन कॉम्प्युटरायझेशन ऑटोमॅटायझेशन सगळं चाललेलं आहे. इन ऑल दीज थिंग्स ऑल द लक्झरीज आर at our doorstep, but in spite of that we are miserable. We are not happy. What do you mean by happy? That you should be contented, you should be blissful, peaceful. That is exactly what we define. But we are not like that. आणि म्हणून असं वाटतं की या सगळ्या इंडस्ट्रियलायझेशन आणि याच्यामधून आपण निर्माण काय केलं तर आपण दोन प्रॉब्लेम्स तयार केले. एक पोल्युशन आणि दुसरं स्ट्रेस. स्ट्रेस अशासाठी निर्माण झाला की बिकॉज देर इज नो बॅलन्स इन अवर लाईफ. There is no balance in physical and mental activity. The mental activity is going very fast to cope up with the expectations of the society. And there is no balance also in our internal system also. And all these things create the stress. तो जो ताणतणाव आहे तो ताणतणाव तिथे तयार होतो. आणि मग हे सगळं जे इंडस्ट्रियलायझेशन वगैरे आपण सगळं केलेलं आहे हे सगळं करण्याचा मागचा जो मूळ उद्देश आहे की मी सुखी असलं पाहिजे त्या मूळ उद्देशालाच मुळे काळं फासलं गेलंय. अँड इन स्पाइट ऑफ दॅट प्रत्येक वेळेला आपण बघतो की आपण आपल्या इंटलेक्टनी ही सगळ्या बाहेरच्या विश्वातल्या ज्या काही या आहेत गुपित आहेत ती शोधून काढली आपण. परंतु दॅट कॉम्प्युटरायझेशन हॅज नॉट शोन अस एनी वे हाऊ टू टॅकल विथ अवर इनर वर्ल्ड. वी आर सक्सेसफुल इन द आउटर वर्ल्ड बट वी आर नॉट सक्सेसफुल इन द इनर वर्ल्ड बिकॉज अवर कॉम्प्युटरायझेशन डझंट टीच अस हाऊ टू tackle with our anger, our hatred, our jealousy, all these things which are nothing but the traits of stress. स्ट्रेसच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत या सगळं जर का नीट बघितलं तर. आणि म्हणून मग असं आपण बघितलं की हे सगळं करताना आपण राईट ब्रेन ऍक्टिव्हिटी बघतच नाही आहोत. वी आर ऑल टोटली बिझी विथ लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हिटी. सो देर इज नो बॅलन्स अगेन बिटवीन युअर लेफ्ट ब्रेन अँड राईट ब्रेन ऍक्टिव्हिटी. द लेफ्ट ब्रेन इज of course the logical and all these things. Because of that we have done all these discoveries, but at the outer world not the inner world. आणि अगदी खरं सांगायचं तर हे जे बाहेरचं विश्व आहे हे बाहेरचं विश्व 1% आहे. टोटल विश्वाच्या कंपॅरिझन मध्ये जे आपल्या पंचज्ञानेंद्रियांना दिसतं हे फक्त 1% विश्व आहे. 90% विश्व हे तुम्हाला आतमध्ये परसिव्ह करायचं आहे की जे आपल्याला दिसत नाहीये. आणि खरं सांगायचं तर तिथे अजून आपण लक्षच घातलं नाहीये. पोल्युशन आपल्याला दिसतं. पोल्युशनसाठी आपण खूप पोल्युशन बोर्ड वगैरे तयार केले आणि आपण त्याच्यामागे खूप लागलो. थोडंसं कंट्रोल पण आणलं पण अजून पूर्णपणे आपण त्याच्यात कंट्रोल आणलेलं नाहीये. पण ऍज फार एज स्ट्रेस इज कन्सर्न इवन दो वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट व्हेरी सिन्सिअरली वी आर ट्राईंग टू टॅकल दिस स्ट्रेस बट व्हेरी स्मॉल पर्सेंटेज रादर इट इज गोइंग टू बी डिटोरिएटिंग. अँड सो व्हॉट वी आर सीइंग इट इज द क्वालिटी ही आपली खाली होत चालली आहे. लाईफ क्वालिटी इट इज ए डिटोरेटिंग क्वालिटी ऑफ लाईफ. फ्रस्ट्रेटेड लोक आहेत. आज सगळीकडे दंगे धोपे चाललेले आहेत. स्टुडंट अनरेस्ट आहे. ऑल दीज थिंग्स आर नथिंग बट दी ट्रेट्स ऑफ स्ट्रेस. आणि मग आपण नंतर बघितलं की स्ट्रेस हा कशामुळे निर्माण होतो आणि व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रेस तेही आपण मागच्या वेळेला बघितलं की स्ट्रेस म्हणजे काय. तर स्ट्रेस इज नथिंग बट दी हाऊ टू टॅकल. It is the reaction to the outside situation in the physiology so that it can fight or other flight
विथ द सिच्युएशन. दॅट इज एक्झॅक्टली द स्ट्रेस. स्ट्रेस ही बाहेरची सिच्युएशन म्हणजे स्ट्रेस नाहीये. सो इट इज द इंटरनल रिॲक्शन टू द एक्सटर्नल सिच्युएशन. आणि त्याच्यावर आपण एक उदाहरण पण दिलं होतं की सर्पमित्र आणि मी आम्ही दोघं जण चाललोय, अचानक कोबरा आला समोर. सो द सिच्युएशन इज सेम, द एक्सटर्नल सिच्युएशन इज सेम. पण माझ्या ह्याच्यात काय होईल, मला घाम फुटेल, माझं सगळं ब्लड प्रेशर वाढलेलं असेल, मी पळायच्या ह्याच्यात, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू फाईट विथ हिम. दॅट इज आयदर आय हॅव टू फाईट ऑर आय हॅव टू फ्लाईट. आय डोंट वॉन्ट टू फाईट. डेफिनेटली आय डोंट वॉन्ट टू फ्लाईट. दॅट इज 100% शुअर. पण मला पळून जायला लागेल. पळून जाण्यासाठी मला एक्स्ट्रा एनर्जी लागेल. हे सगळे आतमध्ये जे चेंजेस होणार आहेत ना, दिस इज द रिॲक्शन टू द एक्सटर्नल सिच्युएशन. नाव एक्सटर्नल सिच्युएशन इज सेम. त्या सर्पमित्राला पण आहे, पण तो शांतच आहे की. तो नुसता शांत नाही, तो शांतपणे जातो, तो मागून जातो, हात धरतो, त्या नागाला पकडतो, मस्तपैकी पिशवीत धरतो, निघून जातो. त्याचं ब्लड प्रेशर वाढत नाही, त्याचं काही वाढत नाही. सो स्ट्रेस इज नॉट द आउटसाइड सिच्युएशन, इट इज द इनसाइड रिॲक्शन टू फाईट ऑर फ्लाईट. दॅट इज द स्ट्रेस. काय होतं त्या स्ट्रेसमध्ये आणि कशा पद्धतीचे ते स्ट्रेस असतात ते आपण बघितलं होतं. जस्ट सुरुवात केली होती आपण. टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. हे दोन प्रकारचे स्ट्रेस आहेत. एक यू स्ट्रेस म्हणतात आणि एक डिस्ट्रेस म्हणतात. व्हॉट डू यू मीन बाय यू स्ट्रेस? प्रत्येक वेळेला परत सांगतो तुम्हाला, स्ट्रेस याचा अर्थ इंटरनल फिजिओलॉजिकल चेंजेस. म्हणजे उदाहरणार्थ उद्या मला कोणी जर काही हे आलं, मारामारीचा प्रसंग आला, तर माझे इंटरनल चेंजेस होतात. दॅट इज द आय हॅव टू डेव्हलप द स्ट्रेस. Otherwise, I cannot fight or I cannot run away from the situation. I have to do certain changes in my physiology. I have to increase my blood pressure. I have to increase my this breathing rate and everything. Why? Because I need all these things to cope up with the situation. That is the stress. So the internal reaction जी काही होतीये, त्या रिॲक्शनला आपण स्ट्रेस म्हणतो. आणि मग ती स्ट्रेस दोन प्रकारचे आहेत. एक यू स्ट्रेस आहे आणि एक डिस्ट्रेस आहे. आता युस्ट्रेस म्हणजे काय आणि डिस्ट्रेस म्हणजे काय, हा महत्वाचा मुद्दा आपण इथे बघूया. दिस इज द युस्ट्रेस. दिस युस्ट्रेस इज अ पॉझिटिव्ह स्ट्रेस. पॉझिटिव्ह स्ट्रेस याचा अर्थ असा असतो की विच इज रिक्वायर्ड टू एन्जॉय द लाईफ, आणि इट इज अ शॉर्ट टाइम स्ट्रेस. थोड्या वेळापुरता असतो तो, फार काळ चालणारा नसतो, थोड्या वेळापुरता असतो. आणि इट डझंट हॅव एनी इफेक्ट ऑन युअर फिजिकल बॉडी. इट डझंट गेट पर्कोलेटेड डाऊन टू युअर फिजिकल बॉडी. दिस इज द यू स्ट्रेस विच इज अ हेल्दी स्ट्रेस. इट इज रिअली अ हेल्दी स्ट्रेस अँड इट इन्क्रीजेस द इफिशियन्सी. इफिशियन्सी वाढतेच. आपल्याला एखादं काम समजा कमी वेळामध्ये खूप जास्त जर करायचं असेल तर यू हॅव टू इन्क्रीज द फिजिओलॉजिकल चेंजेस. तुम्हाला त्याचा स्ट्रेस यायलाच पाहिजे. कळलं की नाही? सो सर्टन एक्सटेंट इट इन्क्रीजेस द इफिशियन्सी. दॅट इज कॉल्ड यू स्ट्रेस. And it is really important to enjoy the life also and also to rise to your full potential. कशा पद्धतीने आपण बघूया. आपण क्रिकेटची मॅच सगळे बघतोय, भारत आणि पाकिस्तान. कळलं की नाही? शेवटचे राहिलेले बॉल 6 बॉल राहिले आणि 16 रन करायचे. फुल टेन्स असतो आपण सगळे टेन्स असतो, शांत असतो. प्रत्येक बॉल आपण एक एक बघत असतो. आपलं ब्लड प्रेशर वर खाली होत असतं, सगळं होत असतं. शेवटचा बॉल होतो, हा चौकार मारतो, आपण जिंकतो, हे करत आपण बोंबाबोंब करतो. खलास, स्ट्रेस खलास होतो. पण त्या वेळेला जर का तुम्ही बघितलं तर तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, तुम्ही श्वास रोखून धरलेला असतो, तुम्ही सगळं केलेलं असतं. आता इमॅजिन करा की त्या ग्रुपमध्ये एक मठ्ठ माणूस बसलेला बाजूला. तर काय वेळ काय ते बघायचं, तो बॉल टाकतोय काय, असा प्लेट करतोय काय, मग ते पळतात काय, त्याला आपण वेडा म्हणू. बिकॉज ही इज नॉट एन्जॉईंग द स्पोर्ट्स, व्हेअर वी हॅव एन्जॉयड इट. तेव्हा जो स्ट्रेस आला नाही ना, तर ती मॅच आपण कशी एन्जॉय करणार? ती एन्जॉय जर तुम्हाला करायची असेल तर यू हॅव टू डेव्हलप द स्ट्रेस. त्याशिवाय तुम्ही एन्जॉय नाही करू शकत आहे. त्यामुळे हा जो स्ट्रेस आहे हा पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे. टू एन्जॉय दी लाईफ तुम्हाला पॉझिटिव्ह स्ट्रेस तो यू स्ट्रेस आहे, कारण तो तेवढ्या वेळापुरता आहे. ती मॅच झाली, सगळं संपलं, आपण हा हू केलं, सगळी धमाल केली, निघून गेलं, संपला. तो स्ट्रेस गेला, सगळं गेलं. आपलं ब्लड प्रेशर खाली आलं, आपलं ब्रिदिंग रेट नॉर्मल आला, सगळं नॉर्मली आलं, आपलं काहीही झालेलं नाहीये. बट दॅट स्ट्रेस ऍक्च्युअली रिक्वायर्ड टू एन्जॉय दॅट स्पोर्ट. त्याचप्रमाणे स्ट्रेस टू राईज टू युअर फुल पोटेन्शियल. आज एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा परीक्षेचा हे येतो, वर्षातून एकदा परीक्षा असते, तो स्ट्रेस डेव्हलप करतो. त्या डेव्हलप करण्यामध्ये त्याची इफिशियन्सी वाढते.
तो मुलगा जास्तीत जास्त अभ्यास करतो. त्याने जर का स्ट्रेस डेव्हलप केलेला असेल, थोडासा जो स्ट्रेस असतो तो डेव्हलप केला तर ही कॅन राईज टू हिज फुल पोटेन्शियल. दॅट इज युस्ट्रेस. पण काय वर्षातून एकदा ना, आता तसं होत नाही. नाव वी आर ऍक्च्युअली पुशिंग अवर किड्स इन टू डिस्ट्रेस. दर 8 दिवसांनी परीक्षा, 15 दिवसांनी परीक्षा, महिन्यानी परीक्षा, प्रत्येक महिन्याला अशा 4-4 परीक्षा, प्रत्येक वेळेला तो स्ट्रेस घेत राहतोय. So then that is not the eustress. He is not enjoying. He is not going to, rather his efficiency is going down and down. प्रत्येक वेळेला स्ट्रेस डेव्हलप जर करत गेलात तुम्ही तर तुम्ही त्याची इफिशियन्सी कमी करताय. वन्स इन ए वाईल जेव्हा स्ट्रेस येतो ना तेव्हा ती इफिशियन्सी वाढते. सो दॅट युस्ट्रेस इज रिअली रिक्वायर्ड टू राईज टू युअर फुल पोटेन्शियल. त्याच्यासाठी हा युस्ट्रेस आहे. सो इट इज अ पॉझिटिव्ह टाईप ऑफ स्ट्रेस विच इज कॉल्ड एज युस्ट्रेस अँड इट इज अ टेम्पररी स्मॉल, की ज्याच्यामधून सुद्धा फिजिओलॉजिकल चेंजेस होत असतात. सो दॅट इज अ स्ट्रेस. फिजिओलॉजिकल चेंज झाला म्हणजे स्ट्रेस आहे. मी नुसता नॉर्मल शांत बसलोय तर माझ्या फिजिओलॉजिकल मध्ये चेंज काही नाही होणार आहे. माझं ब्लड प्रेशर वाढणार नाही, माझं ब्रेथ रेट वाढणार नाही, माझा पल्स रेट वाढणार नाहीये, माझा पोटाचे काही प्रॉब्लेम्स होते. कसं ते नंतर बघू आपण. हाऊ इट हॅपन्स ते नंतर बघू आपण. परंतु हे सगळं होत नाहीये मला. आय एम नॉट डेव्हलपिंग अ स्ट्रेस. पण जेव्हा काहीतरी असं येतं त्यावेळेला मी आय डेव्हलप द स्ट्रेस. डेव्हलप द स्ट्रेस म्हणजे काय की I actually rearrange my internal organs to function in a different way. की माझं नॉर्मल ब्लड प्रेशर एवढं आहे तर आय इन्क्रीज दॅट ब्लड प्रेशर. कोण करतं मी सांगतो का नाही, दॅट विल सी आफ्टरवर्ड्स हाऊ दिस ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम वर्क्स ऑन दॅट. आणि म्हणून मी म्हटलं तसं की वी आर गोईंग इन टू द डिटेल्स ऑफ फिजिओलॉजी, अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. तर दिस इज द युस्ट्रेस. अँड देन व्हॉट इज द डिस्ट्रेस? डिस्ट्रेस इज ऑल द निगेटिव्ह स्ट्रेसेस. युअर अँगर, युअर जेलसी, युअर हेट्रेड, हे सगळे जे प्रकार आहेत ना हे सगळे प्रकार डिस्ट्रेसमध्ये येतात. त्याच्याने पण फिजिओलॉजिकल चेंजेस होत असतात. अँड दीज आर कंटिन्युअस स्ट्रेस फॉर अ लॉंगर टाइम. म्हणजे एखाद्या माणसाला भीती असते ऑफिसमध्ये जायचं, त्या बॉस समोर उभं राहायचं की त्याची गेलेली असते. कळलं की नाही. आता तो रोज असं जेव्हा जातो ना तेव्हा 2-3 वर्षानंतर तो स्ट्रेस एवढा अक्युम्युलेट होतो की इट स्टार्ट्स गिव्हिंग इम्प्रेशन्स ऑन हिज फिजिकल बॉडी, which is a distress. For a longer time, when the stress is there, and that's to the negative stress, which develops all these hatred, anxiety, fear, phobia, all these things, it is the distress, and that prolongs for a longer time. त्याला डिस्ट्रेस म्हणतात. त्याने तुमची इफिशियन्सी कमी होते. युस्ट्रेसने तुमची इफिशियन्सी वाढते, whereas डिस्ट्रेसने तुमची इफिशियन्सी कमी होते. And it has got a particular effect on your physical body in the form of psychosomatic diseases. Yeah. क्रिकेटची मॅच तुम्ही बोललात, मला एक आठवण झाली म्हणून सांगते. बिलकुल. हा रेस कुठे मोजायचा? इंडिया जिंकली आणि व्यक्ती हार्ट फेलने गेली. अति हे बरोबर आहे. अति आनंद सुद्धा स्ट्रेसच आहे. कळलं की नाही. तो स्ट्रेस एवढा आहे की दे डोंट actually enjoying. They are involved too much of emotions, and too much of emotions leads to distress. See, the emotions are very positive. आपण मुलावर, आई मुलावर प्रेम करते, पण ते अति काही जर झालं ना की बियॉन्ड हे तर इट डेव्हलप्स द डिस्ट्रेस. मग मुलगा 2 मिनिटं आला नाही तरी आईचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. तुझं प्रेम आहे म्हणजे काय, तो येईल ना 2 मिनिटाला, झाला तर 4 मिनिटांनी येईल. फरक काय पडतो. याच्यामध्ये आजकालच्या याच्यात असं दिसतं की मुलं बाहेरगावी आहेत आणि आई इथे प्रचंड स्ट्रेसमध्ये असते. ती तिचं डे टू डे लाईफ जगूच शकत नाही. एक्झॅक्टली, खरी गोष्ट आहे. हाऊ टू कोप अप विथ दॅट, दॅट इज गोइंग टू बी द विज्ञानमय क्वेश्चन दॅट विल सी आफ्टरवर्ड्स. हाऊ टू डील विथ दीज स्ट्रेसेस. यू आर परफेक्टली राईट की कुठे लिमिट घालायची हे विज्ञानमय कोश ठरवतो, हे मनोमय कोश ठरवत नाही. पण तो मनोमय कोश, विज्ञानमय कोश, पंचकोश आपण नंतर घेणार, सबसिक्वेंटली येणार आहे. हे दोन्ही इन्व्हॉलंटरीली होत असतात. म्हणजे वी डोंट डेव्हलप ऍक्च्युअली. Happens. It happens. ते कंट्रोल करणं इज व्हॉलंटरी ऍक्शन. दॅट इज व्हॉट आय थिंक. पण ते कंट्रोल नाहीच करायचं. बेसिकली जेव्हा नाही 2 गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो. जेव्हा तो युस्ट्रेस आहे ना, वेन यू आर एन्जॉईंग दॅट, व्हाय डू वॉन्ट टू कंट्रोल इट? वेन इट गोज बियॉन्ड सर्टन लिमिट, देन डेफिनेटली तुमचा अनालिसिस यायलाच पाहिजे. पॉवर ऑफ अनालिसिस विल कम इन टू द पिक्चर. कळलं की नाही. दिस पॉवर ऑफ अनालिसिस इज द फॅकल्टी in the human being which differentiate human being from the animals. Otherwise, all the instinctive actions will go. This is also instinctive action. मी सांगत नाही म्हणाला, अरे बाबा आता चल चालू कर, ब्लड प्रेशर वाढव रे, अरे ब्रेथ रेट वाढव रे. नो, आय डोंट से एनिथिंग टू माय सेल्फ.
It happens automatically. How? Because of these two systems that we'll see afterwards. तर ही जी काही आहे ह्याच्याने तुमचं डिस्ट्रेसमुळे तुमची इफिशियन्सी कमी होते, वाढत नाही. म्हणजे काही वेळेला असं होतं की आपण काही अचीव्ह करायचा प्रयत्न करत असतो, त्यासाठी आपण स्ट्रेस डेव्हलप करतो. टू सर्टन एक्सटेंट इट गोज लाईक दिस. सो युअर इफिशियन्सी इन्क्रीजेस. But when your desires and when your expectations are going beyond your physical capacity, then the depression and other thing will start coming inside, and then your efficiency goes down. That is the problem. So you have to see where you have to stop. आणि म्हणून मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की you have to continuously you have to analyze what is my need, what is my potential, and what I should desire. एखादा माणूस लंगडा आहे आणि हे आहे आणि त्याला जर का फायनान्शियली त्याला तयार नाहीये, फिजिकली तो तयार नाहीये, अँड सपोज ही इज डिझायरिंग नो आय वॉन्ट टू रीच टू दॅट लेवल, मग ती जी अपेक्षा आहे ना ती एवढी प्रचंड असली पाहिजे की बाय एनी हुक और क्रूक मेथड आय विल गो टू दी एव्हरेस्ट. 1 लाखातला एखादा माणूस जाईल तसा, बट दॅट इज द विल पॉवर, इच्छाशक्ती. आणि इच्छाशक्ती ही मनाच्याही वरती आहे, लक्षात घ्या. त्या शक्तीच्या बाबतीत मी बोलीन तुमच्याशी. इच्छाशक्ती, संकल्पशक्ती या सगळ्या ज्या आहेत ना या फार वेगवेगळ्या आहेत. या इच्छाशक्तीच्या जोरावर जाऊ शकतो माणूस, कळलं की नाही. पण नॉर्मली काय होतं, अशा वेळेला तो माणूस धडपडतो आणि नंतर फ्रस्ट्रेशन येतं, कारण ही कॅनॉट रीच. अरे कशाला जायचं तुला, तिथे जाऊन काय मिळालं, इज इट युअर नीड. पहिले हे बघायचं ना, हे अनालिसिस करायला पाहिजे. ते अनालिसिस होत नाही आपल्याकडे, आणि तेच योग शिकवतो तुम्हाला. आपण हाऊ टू डील स्ट्रेस विथ द योग, दॅट विल सी इन दॅट केस की विज्ञानमय कोशाचा काय नक्की भाग आहे. हाऊ टू ऍक्सेप्टन्स इज द मेन थिंग. व्हॉट एव्हर इज देअर, ऍक्सेप्टन्स इज द मेन थिंग. हे बघू आपण नंतर. तर ह्या पद्धतीने 2 प्रकारचे स्ट्रेस आहेत. स्ट्रेस म्हटलं की आतमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस होणार आहेत, वेदर इट इज अ युस्ट्रेस और डिस्ट्रेस. सो मेनी टाइम्स ए युस्ट्रेस, ए कंटिन्युअस युस्ट्रेस may get converted into a distress. जसं परीक्षा परीक्षा परीक्षा, तो मुलगा वेडा होतो, त्याला खेळायला देता येत नाही. बिकॉज वी आर नॉट आस्किंग हिम टू गो आउट अँड प्ले. वन साइडेड, बॅलन्स तुटला, कळलं की नाही. बॅलन्स सगळीकडे समत्वम योग उच्चते, तो बॅलन्स राहत नाही. आपण मेंटली एवढं काम करत असतो की आपल्याला वेळच मिळत नाही फिजिकली एक्सरसाइज करायला. सो अगेन बॅलन्स तुटला, कारण की मेंटल स्टेटला आपण प्रचंड वर्क करतो. वी डोंट रेस्ट ऑल्सो. रात्री 12 पर्यंत आपण काम करत असतो, हे करत असतो आणि बसून करत असतो. तो जो बॅलन्स आहे मेंटल आणि फिजिकल, हा बॅलन्स सांभाळता यायला पाहिजे. आयदर यू रेस्ट द माइंड और अदरवाइज यू डू द एक्सरसाइज फॉर द फिजिकल लेवल. सो ट्राय टू लेवल द गॅप. दॅट इज द मोर इम्पॉर्टंट थिंग. यू हॅव टू रिड्यूस दॅट गॅप. आपण हे इथे करतोय मेंटल याला, फिजिकल याला काहीच करत नाहीये आपण, कळलं की नाही. मग आयदर ह्या फिजिकलला तुम्ही रेस्ट, मेंटलला रेस्ट घ्या, खाली आणा, नाहीतर मग हे वर घ्या एक्सरसाइज करून, काहीतरी करा. पण वी डोंट डू दॅट बिकॉज वी डोंट हॅव टाइम. मेंटली आपण चालूच असतो आपलं कंटिन्युअस. वी डोंट हॅव टाइम अँड वी डेव्हलप द स्ट्रेस. प्रत्येक वेळेला स्ट्रेस म्हणजे समत्व बिघडलं की स्ट्रेस आला, हे लक्षात घ्या. मग ऍट फिजिकल लेवल, ऍट मेंटल लेवल, ऍट इंटेलेक्च्युअल लेवल, कुठचीही लेवल असू दे, त्या लेवलमध्ये जिथपर्यंत समत्व आहे तिथपर्यंत यू आर एन्जॉय. समत्व गेलं की तुम्ही स्ट्रेस डेव्हलप केला, ते लक्षात घ्या तुम्ही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो प्रकार आहे, हा प्रकार जिथपर्यंत आपण बघत नाही तिथपर्यंत आपण स्ट्रेसफुलच राहणार आहोत. आता हे जे 2 प्रकारचे स्ट्रेस आहेत, हे 2 प्रकारचे स्ट्रेस जे आहेत हे सगळे कुठून येतात, तर 2 प्रकार आहेत त्याच्यात.